महाराष्ट्राच्या राजकारणात ना एक खूप प्रसिद्ध अशी म्हण आहे की पाऊस, राजकीय भूकंप आणि आरक्षणाचं आंदोलन कधी जोर धरेल हे कोणालाच कळत नाही किंवा सांगता येत नाही। सध्या महाराष्ट्रात हवामानापेक्षा राजकीय तापमान जास्त तापलंय आणि त्याला कारण ठरतंय तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा पुन्हा उफळून आलेला नवा वाद। एका बाजूला अंतर्वादी सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी थेट सरकारला डेडलाईन ठोकलीये की मागण्या मान्य करा, कुणबी दाखल्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 29 ऑगस्टला गाड्या आणि रिक्षा थेट मुंबईच्या दिशेने निघतील। तर दुसऱ्या बाजूला दौंडच्या पाटस भागातून लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी 1 सप्टेंबरची तारीख ठरवून प्रति आव्हान दिले। त्यांचं असं म्हणणं आहे की संविधान आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी, एसबीसी, एससी आणि एसटी बांधवांना घेऊन मुंबईत धडकणार आहोत। म्हणजे अवघ्या 3-4 दिवसाच्या फरकाने महाराष्ट्राची राजधानी मुंबई 2 मोठ्या आणि परस्पर विरोधी आंदोलनांची साक्ष देणार काय अशी भीती निर्माण झाली आहे। पण मंडळी, या वादाच्या केंद्रस्थानी नक्की काय आहे? लोकप्रतिनिधींचे कुणबी दाखले रद्द झाल्यानंतर जरांगे का भडकलेत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर जरांगे का संतापलेत? कास्ट स्क्रुनिटी कमिटी म्हणजेच जात पडताळणी समितीचा कायदेशीर रोल काय असतो आणि लक्ष्मण हाकेंनी बावनकुळेंची पाठराखण करत जरांगेंवर झुंडशाहीचा आरोप का केलाय? या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक पट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। खरं तर हे सगळं प्रकरण सुरू झालं कुणबी प्रमाणपत्रांच्या रद्द होण्यापासून। गेल्या काही दिवसात राज्यातील काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे कुणबी प्रमाणपत्र तपासणी दरम्यानच रद्द करण्यात आले। यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले। त्यांनी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढला। जरांगेंचा थेट आरोप असा आहे की मराठा समाजातील पात्र व्यक्तींना महसूल विभागाकडून मिळणारे कुणबी दाखले रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत। ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जाते। या दौऱ्यादरम्यान जरांगे पाटलांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला। बावनकुळे हे महसूल खात्याचे प्रमुख असल्याने आणि प्रशासकीय आदेश त्यांच्या अखत्यारीत येत असल्याने जरांगेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। त्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला थेट तारीख दिली 28 ऑगस्ट। आता ते मीडिया समोर येऊन बोलले की मी म्हणतोय ती चूक सुधारा, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा। 28 ऑगस्ट पर्यंत निर्णय झाला नाही तर 29 ऑगस्टचं आंदोलन होणारच होणार। आंदोलन कुठं होणार? तर मुंबईला होऊ शकतं किंवा अंतरवालीत होऊ शकतं। आमची पोरं गरिबाची आहेत, 200-300 रुपयाचं तिकीट काढून आणि रेल्वेने मुंबईला येऊ। महाराष्ट्रात जेवढा मराठ्यांच्या पोराकडे रिक्षा असतील त्या सगळ्या रिक्षा घेऊन सगळ्यांनी मुंबई गाठू। आता म्हणजे जरांगे पाटलांचा रोख स्पष्ट आहे। अंतरवाली सराटी हे आंदोलनाचं मूळ केंद्र असलं तरी जर प्रशासनाने 24 तासाच्या आत मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईच्या आझाद मैदानावर किंवा रस्त्यावर पुन्हा एकदा मराठा समाजाचा मोर्चा धडकणार। आता जरांगेंनी 29 ऑगस्टची घोषणा करताच दुसऱ्या बाजूला ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने हे देखील मैदानात उतरले। पुण्यात ओबीसी नेत्यांच्या एक महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली आणि त्या बैठकीनंतर हाकेंनी स्पष्ट 1 सप्टेंबरची तारीख जाहीर केली की चलो मुंबई। दौंड तालुक्यातील पाटस भागातून लक्ष्मण हाके यांनी आपल्या आंदोलनाची रणनीती स्पष्ट केली। त्यांनी राज्यातील बहुजन, ओबीसी, एसबीसी, एससी आणि एसटी समाजातील नागरिकांना मुंबईत एकत्र येण्याचं आवाहन केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि आरक्षणाचं मूळ स्वरूप टिकवण्यासाठी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला चाललोय। सामाजिक मागासलेपणावर आधारित जे आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं ते या महाराष्ट्रातील जात चोरांनी बोगस नोंदी दाखवून चोरून नेले। आता याचा जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबईत धडकणार आहोत। हाकेंच्या मते प्रशासनाने घाईघाईत काढलेल्या शासन निर्णयामुळे आणि बोगस कुणबी दाखल्यांमुळे ओबीसी समाजाच्या 50% आरक्षणाच्या हक्कावर गदा येत आहे। झुंडशाहीच्या जोरावर जर सरकार कायदे बदलणार असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरेलच। आता या संपूर्ण वादात एक मुख्य कायदेशीर मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे कास्ट स्क्रुनिटी कमिटी म्हणजे जाती पडताळणी समिती। मनोज जरांगे पाटलांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप देखील केले होते। पण यावर लक्ष्मण हाके यांनी कायदेशीर युक्तिवाद करत बावनकुळेंची पाठराखण केली।
हाके म्हणाले, जात पडताळणी समिती ही केवळ ओबीसीसाठीच नाही तर ती SC, ST आणि सर्वच प्रवर्गासाठी समान कायदे आणि नियमांनुसार काम करते. जाती पडताळणी समितीला कोर्टासारखे कायदेशीर अधिकार असतात. पुराव्यांची छाननी करूनच दाखला वैध की अवैध असा ठरवला जातो. या समित्यांच्या कामात बावनकुळे साहेब किंवा संजय शिरसाट कसा काय हस्तक्षेप करू शकतात? समिती ही स्वायत्त कायदेशीर संस्था आहे. कोणी सांगितलं तुम्हाला बावनकुळेंनी हस्तक्षेप केला म्हणून? असा सवाल हाकेंनी जरांगेंना विचारला. थोडक्यात सांगायचं तर हाकेंचा दावा असा आहे की कुणबी दाखल्यांची कायदेशीर पडताळणी ही न्यायालयाच्या चौकटीत होते. त्यात राजकीय नेत्यांचं नाव ओढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी पुराव्याचा आरोप केलाय असं मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. बावनकुळे यांचं लेटर सापडल्याची यात उल्लेख केला जातोय. आता ते कसलं लेटर आहे हे पण अजून स्पष्ट नाहीये. तर मंडळी, आता या संपूर्ण प्रकरणाचा किंवा समीकरणाचा राजकीय परिणाम काय होतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरतं. एका बाजूला मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि कुणबी नोंदींना अधिकृत आरक्षणाचा दर्जा मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाचा मार्ग धरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आक्रमक झालाय. लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे आणि इतर ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर ते कोर्टात तर टिकणारच नाहीच, शिवाय ओबीसी समाज रस्त्यावर उतरून सरकारला उत्तर देईल. आता या दोन मोठ्या सामाजिक गटांच्या वादात राज्य सरकार मात्र पुरतं संकटात, धर्मसंकटात सापडले. 29 ऑगस्टला जरांगेचा मोर्चा मुंबईत येतोय आणि 1 सप्टेंबरला हाकेंचा मोर्चा. जर दोन्ही आंदोलनं एकाच काळात मुंबईत धडकली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर मंडळी, हा होता मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके यांच्यातील ताज्या वादाचा संपूर्ण पट. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात काही प्रमुख घटना घडणार आहेत. 28 ऑगस्ट जरांगे पाटलांची सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत आहे. 29 ऑगस्ट जरांगे पाटलांचे संभाव्य मुंबई आंदोलन किंवा उपोषण होऊ शकतं आणि 1 सप्टेंबर लक्ष्मण हाके आणि सर्व ओबीसी संघटनांचा चलो मुंबई मोर्चा. आरक्षणाचा हा तिढा आता फक्त राजकीय वक्तव्यांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो आता कायदेशीर, घटनात्मक आणि सामाजिक संघर्षाच्या वळणावर येऊन पोहोचलाय. आता सरकार यावर काय मध्यस्थी काढतं? 28 ऑगस्टच्या आधी काही तोडगा निघतो का, की मुंबई पुन्हा एकदा आंदोलनाने गजबजून निघते? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आरक्षणाचा हा सगळा पेच सोडवण्यासाठी सरकारने नक्की काय पावले उचलली पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.